वर्ग 10वा मराठी SSC बोर्ड परीक्षा पाठ्यपुस्तकातील चौथं काव्य उत्तम लक्षण. आता उत्तम लक्षण म्हणजे काय? चांगल्या माणसाची लक्षणे किंवा आदर्श माणसाची लक्षणे किंवा संत माणसाची लक्षणे असं आपल्याला म्हणता येईल. हे काव्य आहे संत रामदास यांचं. आणि संत रामदास हे आपल्याला परिचित आहेत. त्यांचं पूर्ण नाव आहे, मूळ नाव आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्यांचा जन्म झालेला आहे 1608 सालचा आणि मृत्यू 1682 सालचा. संत कवी म्हणून जनमानसामध्ये ते खूपच प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आहे सामाजिकतेची जाणीव, समाजाबद्दलची संवेदनशीलता ही त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी त्यांच्या मनामध्ये अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ हे आढळते. आध्यात्मिक विचाराचं प्रकटन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, त्याचबरोबर अनेक पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे अशी विविध प्रकारची वाङ्मयीन रचना, साहित्यिक रचना त्यांनी निर्माण केलेली आहे. आता दासबोध संत रामदासांचा अतिशय सुप्रसिद्ध असलेला हा ग्रंथ. त्याच्यामधून त्यांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास, त्यांचं चिंतन, समाज, जनरीत याच्याबद्दलचं सूक्ष्म निरीक्षण हे या काव्यामधून आपल्याला निदर्शनाला येतं. मनाचे श्लोक तर अगदी सर्वांच्या मुखामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आता ह्या काव्याचा आशय म्हणजे असा आहे की संत रामदासांनी या काव्यामध्ये म्हणजे उत्तम लक्षण या काव्यामध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहे. आणि आदर्श व्यक्तीची संकल्पना स्पष्ट करत असताना ते असं म्हणालेली आहे की काय करावे आणि काय करू नये याचं मार्गदर्शन त्यांनी केले. कधीही माणसांनी सत्याचाच मार्ग स्वीकारावा, विवेकानं वागावं. विवेक म्हणजे काय? सारासार विचार करून आपण वर्तन करावं. कीर्ती वाढवावी, परंतु ती कीर्ती कशी असावी? सुप्रसिद्ध कीर्ती असावी. तर अशा प्रकारचा संदेश या काव्यातून संत रामदास यांनी दिलेला आहे. संत रामदासांनाच समर्थ रामदास असंही म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण त्यांनी समर्थ संप्रदायाची स्थापना पण केलेली आहे. आता काव्य पहा. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणी खुण सर्वज्ञपणा. श्रोती म्हणजे काय? ऐकणारा. आपण कोणाला श्रोता म्हणतो? ऐकणाऱ्याला श्रोता म्हणतो. सांगणारा जसा वक्ता असतो तसाच ऐकणारा हा श्रोता असतो. मग श्रोत्यांना उद्देशून म्हणतात, हे श्रोते हो, तुम्ही सावधान व्हा, कारण मी तुम्हाला काय सांगणार आहे? उत्तम माणसाच्या अंगी असलेले जे काही गुण आहेत ते कोणते असतात किंवा कोणते असावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही सावधपणाने हे ऐका. जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाचे, जेणेकरून आपल्या अंगी सर्वज्ञपणाची जी खूण आहे
ती बाणावी म्हणजेच अंगीकारावी. पुढे काय म्हणतात ते, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, वाट विचारल्याशिवाय त्या वाटेनं जायचं नाही. कारण त्या वाटेची आपल्याला काय ओळखच नसते. तर वाटेमध्ये अनेक अडथळे असू शकतात, खड्डे असू शकतात, काटेकुटे असू शकतात, किंवा जिकडे जायचं आहे ती वाट नसतेच. असं जर असेल तर आपण नेहमी काय केलं पाहिजे, वाटेची माहिती करून घेतली पाहिजे, विचारली पाहिजे आपल्याला माहिती नसेल तर, आणि मग त्या वाटेने गेलं पाहिजे. म्हणजे वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये. एखादं फळ असेल, त्याच्या अंगी जे काही गुणधर्म आहेत किंवा गुण आहेत, तत्व आहेत, याची माहिती आपल्याला असली पाहिजे. कारण एखादं फळ विषारी असू शकतं, त्याच्यापासून आपल्याला धोकाही असू शकतो. म्हणून अगोदर ते फळ आपल्या ओळखीचं केलं पाहिजे, मगच ते खाण्याचा विचार केला पाहिजे. ते खाण्यायोग्य असेल तर ते खाल्लं पाहिजे. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, आणि कुठेही एखादी वस्तू इकडं तिकडं पडलेली असेल तर आपण चटकन उचलायची नाही. एकाएकी म्हणजे चटकन उचलायची नाही. कारण तशी वस्तू उचलणं किंवा बेवारीस वस्तू उचलणं हे धोक्याचं असू शकतं. आणि म्हणून अनेक ठिकाणी सूचना देतात बघा, कुठं जर बेवारीस वस्तू जर आढळली तर याच्याबद्दलची माहिती ते पोलीस स्टेशनला कळवा, किंवा त्या बस स्थानकावरची चौकी आहे तिथं कळवा. त्याचं कारण काय, दिसेल ती वस्तू उचलणं धोक्याचं असू शकतं. म्हणून पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. चटकन एखादी वस्तू दिसली की लगेच ती उचलायची नाही. जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळ. जनी आर्जव म्हणजे लोकांचा आर्जव, आर्जव म्हणजे विनंती. मग लोक जर एखाद्या गोष्टीचा आर्जव करत असतील, एखाद्या गोष्टीबाबत विनंती करत असतील, तर ती विनंती सहसा मोडू नये. त्यांच्या विनंतीचा सन्मान करावा किंवा त्यांच्या विनंतीला मान द्यावा, आणि पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य म्हणजे पापी मार्गानं, कपटपणानं किंवा गैरमार्गानं संपत्ती आपण जोडायची नाही, मिळवायची नाही. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या प्रकारचा योग्य तो व्यवहार करूनच आपण धनद्रव्य जोडावं. पापी मार्गाने जोडू नये किंवा गैरमार्गाने जोडू नये. पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळ. पुण्याचा जो मार्ग आहे, सत्याचा जो मार्ग आहे, कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कसल्याही अडचणीमध्ये, कसल्याही संकटामध्ये पुण्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. सद्मार्गच आपण पत्करायचा, सत्य वाटच आपण पत्करायची. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संगत खंडू नये अंतर्यामी. काही काही तोंडाळ असतात, भांडकुदळ असतात, त्याच्या नादाला लागायचं, त्याच्यापासून काही साध्य होत नाही. किंवा नुसता एखादा बडबडा असतो, वाचा म्हणजे तो बडबडा, वाटेल ते बडबडणारा तोंडाळ, भांडखोर वृत्तीचा, तर यांच्या नादाला लागायचं. म्हणून तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संगत खंडू नये अंतर्यामी.
आणि अंतर्यामी म्हणजे अगदी मनातून. चांगल्या माणसाची संगत म्हणजे संत माणसाची संगत, आदर्श माणसाची संगत आपण कधीही सोडायची नाही. पुढे काय म्हणतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. आळसामध्ये कधीही आनंद मानायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे आळसा माणसाचा शत्रू आहे आणि या शत्रूमुळेच माणसाची प्रगती ही होऊ शकत नाही. आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर आपल्या अंगी आळस असणं हे वाईट आहे. म्हणून आळसामध्ये कधी सुख मानायचं नाही. चहाडी मनास आणू नये म्हणजेच दुसऱ्याच्या चाड्या चुगल्या ओकाळ्या पाकाळ्या पाठीमागं काढून त्याची निंदा वगैरे करायची नाही. शोधल्याविन करू नये कार्य काही. कुठल्याही गोष्टीचा शोध घेतल्याशिवाय कार्य हाती घ्यायचं नाही, ते कार्य करायचं नाही. आणि जर कार्य आपण हाती घेतलं तर ते पूर्णच करायचं, अपूर्ण ठेवायचं नाही. म्हणजेच शोधल्याविन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सज्जनांची सभा भरलेली असेल, त्यामध्ये आपले विचार मांडायचे असतील तर आपण सभेमध्ये धीटपणाने आणि नीटपणाने आपले विचार सगळ्यांना पटतील अशा शब्दामध्ये मांडले पाहिजे. उगीच बाष्कळ किंवा विनाकारणच काहीतरी तत्वहीन बडबड ही तिथं करायला नको. पैज होड घालू नये काही वेळा. पैज म्हणजे शर्यत, स्पर्धा. होड म्हणजे ही स्पर्धा शर्यत. तर कुणाशी स्पर्धा लावू नये, कुणाशी स्पर्धा करू नये किंवा शर्यत लावू नये. काहीही झालं तरी अशा भानगडीत पडायचं नाही. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये, विश्वासघात. एकतर कुणाचा उपकार आपण घ्यायचा नाही, आणि जर घेतला समजा काही कारणाने तर त्या उपकाराची लवकरात लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहायचं नाही. आणि परपीडा करू नये काही विश्वासघात. इतरांना परपीडा म्हणजे काय, दुसऱ्यांना दुःख देऊ नये. परपीडा म्हणजे काय, दुःख. दुसऱ्यांना त्रास, दुःख, वेदना त्या देऊ नयेत. आणि विश्वासघात कोणाचाही करू नये. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. व्यापकपण म्हणजेच मनाचा उदारपणा हा कधीही सोडायचा नाही. आणि पराधीन व्हायचं नाही म्हणजे दुसऱ्याच्या अधीन व्हायचं नाही. आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. आपल्यावर जर म्हणजे ओझा असेल तर ते ओझं आपण त्याच्यावर घालायचं नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की आपण परावलंबी राहायचं नाही, स्वावलंबी बनायचं. आपल्या जीवनातला प्रश्नाचा, संकटाचा, जगण्याचा भार दुसऱ्यावर टाकायचा नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. केव्हाही कसल्याही परिस्थितीमध्ये सत्याचा मार्ग सोडायचा नाही. सत्याचा मार्ग सोडून लालसेपोटी किंवा अनेक लोभापोटी असत्याच्या मार्गाने कधीही जायचं नाही. कारण असत्याचा पंथ म्हणजेच मार्ग किंवा पथ हा आपल्याला दुष्कर्माकडे घेऊन जातो. आणि म्हणून सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि असत्य मार्गाने कधीही जायचं नाही. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. खोटा अभिमान कधीही बाळगायचा नाही. कारण असत्य वागून खोटा अभिमान बाळगणं
हे चुकीचं आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये, कदा म्हणजे कधीही आपण असत्याचा अभिमान बाळगायचा नाही. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी, पाठ सत्याची. अपकीर्ती ते सांडावी. अपकीर्ती म्हणजे बदकीर्ती, बदनामी. ज्या गोष्टीपासून बदनामी होते ती करू नये. अपकीर्ती म्हणजे चोरी करणे. चोरी करण्यानं जी खूप प्रसिद्धी मिळते त्या भानगडीत पडू नये. अपकीर्ती सोडून द्यायची आणि सत्कीर्ती वाढवायची, म्हणजे चांगल्या कर्माने आपली सुप्रसिद्धी वाढवायची. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. विवेकी म्हणजे सारासार विचार करून चांगलं वाईट काय आहे काय नाही याच्यामधून काय करायचं, सत्याचीच वाट धरायची, असत्याची वाट धरायची नाही. तर अशा प्रकारचा उपदेश उत्तम लक्षण मधून संत रामदास यांच्या रचनेतून करण्यात आलेला आहे.